प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. आज पुन्हा एकदा त्याच्या वचनातून बोलण्याची त्याने मला संधी दिलेली आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्या जीवन परमेश्वरा, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पवित्र परमेश्वरा, यावेळेला तुझ्या वचनातून बोलत असताना पवित्र आत्म्या माझ्या मुखात तुझे शब्द घाल आणि हे वचन प्रभू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित असं तू होऊ दे. ही लहानशी विनंती येशू जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रिय नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकवित्या. आमेन. प्रियांनो, आजच्या वचनासाठी जो शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो आहे लुकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42 ही वचनं मी आपणासाठी वाचते. मार्था आणि मरिया. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत होती. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळं तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे की बहुंना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त यरूशलेमकडे जाण्यासाठी निघालेला असताना तो व त्याचे शिष्य बेथेल या गावी आलेले आहेत आणि या ठिकाणी मार्था, मरिया व त्यांचा भाऊ लाजरस हे राहत होते. अर्थात येशू ख्रिस्ताचे या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचे, प्रेमाचे असे नाते होते आणि त्यामुळं तो वारंवार या ठिकाणी जात असे. जेव्हा यरूशलेमला जात असताना येशू ख्रिस्त या ठिकाणी आलेला आहे, त्यावेळेला मार्थेने त्याला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलेले आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्याचे शिष्य हे मार्थेच्या घरी आलेले आहेत. साहजिकच येशू ख्रिस्ताचे तेथे यांनी अतिशय आनंदाने स्वागत केलेले आहे आणि ते सर्वजण एका प्रशस्त अशा खोलीमध्ये बसलेले आहेत. यावेळेला येशूचे शिष्य, आजूबाजूचे काही लोक हे येशूला भेटण्यासाठी, त्याच्याकडून देवाविषयीचं वचन ऐकण्यासाठी आलेले होते आणि तेव्हा मार्था या सर्वांसाठी जेवण करण्यासाठी आत गेलेली आहे. परंतु आपण पाहतो की मरिया मात्र बाहेरच येशूच्या चरणापाशी बसलेली आहे आणि याचे कारण जर पाहिले तर मरियेला येशू ख्रिस्ताविषयी तो काय वचन सांगतो, काय बोध करतो, काय शिकवतो हे जाणून घ्यायचे होते. दुसरं कारण म्हणजे मरियेला आध्यात्मिक जीवनाविषयी उत्सुकता होती, त्याविषयी ती जागृत होती. तिसरं कारण म्हणजे देवाच्या वचनाचा ती आदर करीत असे. तसेच आपलं जीवन तिने
मनापासून प्रभूला समर्पित केलेलं होतं. विश्वासाने प्रभूचा तिने स्वीकार केलेला होता आणि जगिक गोष्टींची, इतर गोष्टींची काळजी न करता मरिया ही शांतपणे, नम्रपणे येशूच्या पायथ्याशी बसून वचन ऐकत होती. मार्थाच्या जीवनाकडं आपण जर पाहिलं तर मार्थासुद्धा येशू ख्रिस्तावर प्रेम करत होती. येशूविषयी तिला आदर होता. त्याच्या आदरातिथ्यामध्ये, पाहुणचारामध्ये कसलीही कमतरता पडू नये यासाठी तिची धावपळ चालू होती. ती काळजी घेत होती. आपण पाहतो की येशू, त्याचे शिष्य आणि इतर बरेच लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि एवढ्या सर्वांचा स्वयंपाक करायचा ही जबाबदारी मार्थेवर येऊन पडलेली होती. स्वाभाविकच आहे की आम्ही सुद्धा ज्या वेळेला आमच्या घरी एखाद्यांना जेवायला बोलवतो त्यावेळेला घरामधली जी गृहिणी असते तिची सुद्धा खूप धांदल उडते. जेवणाचा मेनू काय ठरवायचा, सामान कसं आणायचं, कोणकोणते पदार्थ करायचे, ते चविष्ट झाले पाहिजेत, वेळेवर झाले पाहिजे, यामुळं गृहिणीला नेहमीच टेन्शन येतं. आणि मार्थेची सुद्धा यावेळेला अशीच स्थिती झालेली आहे आणि तिची तारांबळ उडालेली आहे. ती गोंधळलेली आहे कारण ती एकटीच या ठिकाणी सर्व काही जेवणाची व्यवस्था पाहत आहे आणि मरिया मात्र येशूच्या चरणाजवळ बसलेली आहे. ती मार्थेला कसल्याच प्रकारची मदत करत नाही आणि त्यामुळं मार्था अस्वस्थ झालेली आहे. तिला आपल्या बहिणीचा राग आलेला आहे आणि येशूजवळ येऊन ती आपल्या बहिणीविषयी तक्रार करत आहे आणि त्याला म्हणत आहे की प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा बोजा टाकलेला आहे, याची आपणाला काळजी नाही का? प्रियांनो, मार्थेचा जर विचार केला तर मार्था ही एक चांगली गृहिणी आहे. तिचे अनेक चांगले गुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मार्था श्रीमंत आहे आणि आपल्या संपत्तीचा उपयोग ती देवाच्या सेवेसाठी करत आहे. आणि हे कशावरून आपल्याला कळतं तर ती आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेत आहे तशी ती इतरांचीही काळजी घेत आहे. येशू, त्याचे शिष्य आणि इतर लोक तिच्या घरी वचन ऐकण्यासाठी जमलेले असताना त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था ती करत आहे आणि हे सर्व करत असताना तिची धावपळ चालू आहे. यांच्या पाहुणचारामध्ये कुठेही कसलीही कमतरता पडू नये याची मार्था काळजी घेत आहे. त्याचप्रमाणे मार्था येशूची, त्याच्याबरोबर आलेल्या शिष्यांची, इतर लोकांची सेवा करण्यामध्ये तत्पर आहे. या गोष्टींची तिला आवड आहे, पण कामामुळे ती थकली आहे आणि त्या ठिकाणी ती मरियेविषयी तक्रार करत आहे, जे अयोग्य आहे. वास्तविक पाहता मार्थेने प्रभू येशूला स्वतः आमंत्रित केलेलं होतं, तेव्हा तिने संयम राखणं आणि आनंदाने सर्व गोष्टी करायला हव्या होत्या. प्रभूच्या सहवासामध्ये तिने त्याचा स्वभाव आत्मसात करायला हवा होता. त्यासाठी प्रभूचे वचन ऐकण्याची, ते ग्रहण करण्याची आवश्यकता होती. परंतु मार्थेचं त्याकडे लक्ष नव्हतं.
तिचं लक्ष आपल्या बहिणीकडं मरियेकडं होतं, की जी निवांत अशी बसलेली होती. त्यामुळं प्रभू येशूकडे येऊन ती आपल्या बहिणीची तक्रार करत आहे. एवढंच नव्हे तर ती येशू ख्रिस्ताला सल्ला देताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याला ती म्हणत आहे की तिला मदत करायला सांग. आणि परत त्याला ती असंही म्हणत आहे की तुला माझी काळजी नाही का. प्रियांनो, इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा आम्ही प्रभूचा स्वीकार करतो तेव्हा आमच्या स्वभावामध्ये बदल होणं आवश्यक आहे. आम्ही असं म्हणायला नको की तुला आमची काळजी नाही का. प्रभूला आम्ही दोष देऊ शकत नाही, कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आपण पाहतो की प्रभूने 2 मासे आणि 5 भाकरी 5,000 लोकांना देऊन तृप्त केलेलं होतं. तो परमेश्वर आमची काळजी घेणार नाही का. आमचा परमेश्वर सर्व गोष्टींची पूर्तता करणारा, पुरवठा करणारा असा परमेश्वर आहे. तेव्हा आम्ही त्याविषयी कुरकुर करू नये, त्याचा अनादर करू नये. प्रियांनो, जेव्हा आम्ही मनापासून प्रभूला आमंत्रित करतो तेव्हा प्रभूला खूप आनंद होतो, कारण आम्ही त्याचा स्वभाव, त्याचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. मरिया प्रभू येशूच्या सहवासात वचन ग्रहण करण्याची संधी सोडू इच्छित नव्हती आणि त्यामुळं ती शांत चित्ताने, नम्रपणे, आनंदाने येशूच्या चरणाजवळ बसली होती. प्रियांनो, आम्ही जितके अधिक येशूच्या सानिध्यामध्ये राहू, त्याच्या वचनात राहू, त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू, तितका आमचा स्वभाव, आमचं जीवन बदलून जातं आणि येशूची शांती, त्याचा आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. लक्षात ठेवा, देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्या दिवशी मार्थेच्या घरात आला होता. सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा देव त्या ठिकाणी हजर होता. परंतु मार्थेला मात्र ते कळत नव्हतं. ती परमेश्वराच्या वचनाच्या मार्गदर्शनाच्या आड त्या ठिकाणी येत होती. पुष्कळदा आम्ही सुद्धा जे वचनाचे भुकेले आहेत, तानेले आहेत, त्यांना दोष देतो, त्यांचा रागराग करतो. मत्ते 5 आणि 6व्या वचनामध्ये येशू म्हणतो की जे धार्मिकतेचे भुकेले व ताणिले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आम्ही त्यांची वचनाची भूक भागवली पाहिजे. या ठिकाणी प्रभू मरिया आणि इतर लोक यांची वचनाची भूक भागवत होता. मार्था श्रीमंत होती, घेण्यापेक्षा देणे बरे या वचनाप्रमाणे ती आनंदानं सर्वांचं खाणं पिणं करत होती. त्यांच्या सेवेसाठी पैसा खर्च करत होती. सर्व प्रकारची सोय करण्यासाठी ती कष्ट करत होती, धावपळ करत होती. आम्ही आपलं घर देवाच्या सेवेसाठी उपयोगात आणतो का? मार्था ही गोष्ट अतिशय उत्तम प्रकारे करत होती. हे चांगलं काम ती करत होते. आपण पाहतो की पौल म्हणतो, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेणेकडून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य न समजता देवदूतांचे स्वागत केलेले आहे. आणि इथं तर ती प्रत्यक्ष देवपुत्राचे, येशूचे आदरातिथ्य करत होती. प्रभू हे सर्व काही जाणत होता. मार्थेला तिच्या
चांगल्या कृत्यांमुळं, चांगल्या गुणांमुळं देव निश्चितच आशीर्वादित करत होता. परंतु त्याच वेळी तिच्यामध्ये असणारी जी उणीव होती तीही तिला प्रभू दाखवते. प्रभू प्रेमाने तिला समजावून सांगते की मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करत आहे, परंतु एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही. होय प्रियांनो, जेव्हा आम्ही जगिक गोष्टींपेक्षा आमच्या जीवनात प्रभू येशूला प्रथम स्थान देतो, तेव्हा प्रभूला आनंद होतो. आमच्या प्रेमाची तो कदर करतो आणि तो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्याबरोबर राहण्याचं वचन देतो. मार्थेने सेवेचा वाटा उचलला. आमच्या ठायी असणाऱ्या चांगुलपणाच्या गोष्टी प्रभू हिसकावून घेत नाही. चांगल्या गोष्टींची तो नेहमीच जाणीव ठेवतो. पण आम्ही नेहमी आमच्या जीवनात प्रभूला प्रथम स्थान देण्याचं अगत्य आहे. स्वतःच्या इच्छेने आम्ही कोणत्याच गोष्टींची निवड करू नये. तर प्रभूला काय प्रिय आहे हे आम्ही जाणून घ्यावं. आपण पाहतो उत्पत्ती 13:14-18 या वचनामध्ये देवाने निवडून दिलेल्या कनान देशात गेला व हेब्रोनजवळ ममरेच्या राईत त्याने परमेश्वराला पाहिलं. त्याने ममरेच्या एलोन राईत तो राहिला त्या ठिकाणी, आणि देवाने तो प्रदेश त्याला आणि त्याच्या संततीला कायमचा दिला. उलट लोटाने सदोम गमोरा यासारखा प्रदेश, जो त्याला मिसर देशासारखा, परमेश्वराच्या बागेसारखा वाटला, तो त्याने निवडून घेतला आणि शेवटी आपण पाहतो की त्या प्रांताचा नाश झाला आहे. म्हणून प्रियांनो, आमची प्रत्येक गोष्ट, आमची प्रत्येक निवड ही देवाला पसंत पडणारी अशी असावी. परमेश्वर करो ही वचन आपणासाठी आशीर्वादित करो.